नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तो आपण या आपण म्हणे येथ काही कवन जाणे। हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे। ऐसी पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ। परी उगा असे निवांत तिये वेळी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। कौरवांच्या आणि पांडवांच्या पक्षातील सगळे महारथी वीरांची युद्धाकरता असणारी तयारी पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये संतोष प्राप्त झाला। ते देखील या अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे। अत्यंत आवेशाने दोन्ही पक्षामध्ये युद्धाकरता सज्ज असणाऱ्या वीरांना पाहिल्यानंतर महापराक्रमी अर्जुनाला भीती नाही वाटली, संतोष प्राप्त झाला। कारण चांगला युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला असेल तर पराक्रमी योद्ध्याची उत्साह वृत्ती वाढत असते आणि त्याच अनुषंगाने संतोष प्राप्त झाला की आता अजरामर होणारं हे धर्मयुद्ध आहे आणि या युद्धामध्ये चांगल्या प्रकारचा पराक्रम गाजविण्याची आपल्याला संधी आहे। योगायोगाने श्रीकृष्ण परमात्म्यासारखा सारथी आपल्याला प्राप्त आहे। अग्नीने प्रदान केलेला दिव्य रथही आपल्याकडे आहे आणि अस्त्रशस्त्राची कोणत्याही प्रकारची उणीव भासत नाही। ही सगळी युद्धाकरता असणारी अनुकूलताच आहे। ज्ञानोबराय दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणणार आहे, हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गची येणे रूपे। मूर्तका प्रतापे उदय केला। या युद्धाला युद्ध असं म्हणू नये, जणू काही युद्ध म्हणजे स्वर्गद्वारम अपावृतम, निष्कंटक किंवा निष्प्रतिबंधक स्वर्गाकरता उघडलेला दरवाजा द्वार म्हणजे युद्ध आहे। अर्थात या युद्धामध्ये विजय संपादन झाला तर आपल्याला राज्य मिळणारच आहे, पृथ्वीचे आपण सम्राट होणार। किंवा युद्धामध्ये जर आपला घात झालाच तर स्वर्ग आपल्याला प्राप्त होणार। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम, असा प्रकार असल्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये संतोष प्राप्त झाला आणि त्याच आवेशाने भगवान परमात्म्याला एक प्रकारची आज्ञाच केली, हे अच्युत उभयोः सेनयो मध्ये मे रथम स्थापय। देशकाळामध्ये कधी ज्याची च्युती होत नाही किंवा ज्याच्या मनामध्ये कोणता विकारच निर्माण होणार नाही किंवा जो परमात्मा या रणांगणामध्ये मलाही कधी खाली पडू देणार नाही, हा सगळा भाव अच्युत शब्दातून प्रगट होतो। म्हणजे ए अच्युता, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा। कशासाठी? इथं युद्ध करण्यासाठी अनेक जण देशोदेशीचे राजे आलेले आहेत, पण मला कोणाबरोबर युद्ध करावं लागेल किंवा कोण माझ्याबरोबर युद्ध करण्याकरता योग्य आहेत, हे रणांगणामध्ये मला पाहावं लागतं। कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे, या रणसंग्रामामध्ये कुणाच्या बरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग येणार आहे ते सगळं मला क्षणभर अवलोकन करायचं। तितक्या वेळापर्यंत आपण माझा रथ स्थापन करा। म्हणजे अर्जुना, तुला सर्वांचा परिचय तर आहेच, हो मला परिचय आहे। दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाचं या युद्धामध्ये प्रिय करण्याकरता जे जे या ठिकाणी एकत्र आले आहे त्या सर्वांनाही मला पाहायचं आहे। याचा अर्थ काय होतो? दुर्योधन तर आमचा शत्रू आहेच, वैरी आहेच, पण शत्रूला सहाय्य करणारा आमचा एखादा मित्र जरी असेल तरी या प्रसंगाला तोही आमचा शत्रूच आहे। म्हणून या प्रसंगाला दुर्योधनाचं प्रिय करण्यासाठी कोण कोण अवनीतलावरून इथं आलेलं आहे ते सगळं आम्हाला अवलोकन करायचं आणि तोपर्यंत आमचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपण स्थापित करावा। अशा प्रकारचं बोलणं वचन वाक्य श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर प्रगट केलं। संजयजी असं म्हणतात, अर्जुनाच्या मनातला भाव असा आहे
की बहुत करून म्हणजे पुष्कळ प्रमाणात विचार केला तर कौरव उतावळे आहेत, युद्धाची घाई फार आहे त्यांना, पण स्वभाव मात्र शांत राहण्याचा नाही. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटिवा विनहाव बांधिती झुंजी. पराक्रम तर नाही, पण युद्ध करण्याची आवड फार आहे. कधी कधी आपल्यालाही वारीमध्ये प्रवासामध्ये असे अनुभव येतात बघा. विनाकारण काही काही माणसं भांडणं करत राहतात आणि मग आपण का त्याच्यासाठी आलेलो आहोत का? काही काही माणसं कुठे भांडणं करतात. अगदी 2 दिवसाचा जरी प्रवास असेल, वारी जरी असेल, एकत्र एखाद्या बसमध्ये जरी बसून गेले असेल तर सुरुवातीला बसले तर एकमेकाला नाश्ता देतात आपला, सुरुवातीला परिचय झाला की. आणि काही बिघडलं तर एसटीतच भांडणं करतात बघा. काही धोरण नसतं, काही नसतं. आणि मग त्यांना आपल्याला म्हणावं लागतं आपण वारीसाठी आलेलो आहे, तुमच्या पाय पडू का, असं म्हणावं लागतं आपल्याला. आणि मग तेवढ्यात ते काही माणसं भांडणं आवरण्याकरता मध्ये पडले की त्यांना जास्त अवसान येतं, तुम्ही सोडावं मला, आणि कोणीच धरलेलं नसतं त्याला. पण तरी तो म्हणतो अशा व्यक्तीला मोकळं सोडून दिलं की शांत बसतात. तसे हे कौरव आहे. वाटिवा विनहाव बांधिती झुंजी, झुंजाची आवडी धरिती, परिसंग्रामी धीर नवती. पण युद्ध करण्यामध्ये धैर्य अजिबात नाही. हे सांगोनी राया प्रति काही संजय म्हणे. इतक्या प्रमाणामध्ये अर्जुनजी देवाला वाक्य बोलले, भगवंतानी काही प्रतिसाद नाही. प्रतिसादमध्ये वाक्याला वाक्याचा प्रतिसाद नाही दिला बरं, अर्जुनाच्या वचनाला क्रियेने प्रतिसाद दिला. ऐका अर्जुन इतुके बोलिला. भगवान म्हणले ठीक आहे. तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. पण तो रथ स्थापन करत असताना भगवंतानी चातुर्य दाखवलं बघा. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अत्यंत जवळचे असणारे नातेवाईक जे पृथ्वीचे सम्राट आहे, त्यांच्या समोर रथ उभा करून भगवान म्हणाले, हे पार्थ, समवेतान येतान करून पश्य. युद्धाकरता एकत्र झालेल्या या सगळ्या कौरवांना तू चांगल्या प्रकारे बघून घे. भगवान म्हणाले कौरवाला पहा, आणि अर्जुनाने कौरव नाही पाहिले. अर्जुनाने जे पाहिलं ते 26व्या श्लोकात आणि 27व्या श्लोकात आलं. वास्तविक अर्जुनाने म्हणायला पाहिजे होतं, प्रभो मी कौरवांना अहम पश्यामी, मी सगळ्या कौरवांना पाहत आहे. पण तसं नाही पाहिलं. अर्जुनाने काय पाहिलं? तिथं अर्जुनाने जे पाहिलं त्याची यादी ज्ञानोबाला देतात. पितॄन, पितामहान, आचार्यान, मातुलान, भ्रातॄन, पुत्रान, पौत्रान, सखीन, श्वशुरान, सुहृदः, या सगळ्यांना किंवा सर्वान बंधून अपश्यत, एवढ्या सगळ्यांची यादी आली बरं. हे अर्जुनाचं नाही, हे सगळं आपलं चिंतन आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनसंग्रामामध्ये जेव्हा उभे राहतो, कर्तव्य करण्याचा प्रसंग आला तर आपल्याला सुद्धा अनेक प्रकारचे नाते आपल्या जीवनामध्ये जुळले जातात बघा. वास्तविक जगताकडे पाहत असताना जग या रूपाने पाहावं, पण जगतातल्या काही पदार्थावर हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्रवित्त कांता माझे हे ना. काही पदार्थाला आपण जवळचे समजतो, काही पदार्थांना आपण दूरचं समजतो, म्हणजे भेद निर्माण करतो. आणि भेद हे द्वैताचं लक्षण आहे. ज्या ज्या ठिकाणी द्वैत असेल दुःखाचा संबंध प्राप्त होतोच की नाही. अगोदर जीवाच्या ठिकाणी अहंता येते, आणि अहंता आल्यानंतर ममता येते. म्हणजेच अहंता मीपणा आहे, ममता माझेपणा आहे. अहंता आणि ममता आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखाचा पाया आहे. आपण सूक्ष्म निरीक्षण केलं की लक्षात येईल, जितका जितका आपला अहंकार वाढतो तितका व्यक्ती संकुचित होतो, आणि जितकी जितकी ममता वाढते तितका तितका तो मोहाला प्राप्त होतो. हे लक्षात येईल. म्हणून आपला प्रवास बाकीच्या पदार्थांना दूर सारत असताना अहंतेचा आणि ममतेचा जो आपण विस्तार केलेला आहे, जितकं त्याला आपल्याला आवरता येईल तितकं आवरता आलं पाहिजे. आणि मी माझी ऐसी आठवण
विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी आणि माझेपणाचा विस्तार म्हणजे प्रपंच आहे. मी आणि माझेपणाचा संकोच जितका जितका कमी होईल तितका परमार्थ आहे. हा सगळा विस्तार होतोच आहे आपल्या जीवनामध्ये. आणि मग भेद प्राप्त होतो बघा जीवाला. ते आपण उदाहरण कायम पाहत असतो. एकत्र कुटुंब होतं. 2 भाऊ गुण्यागोविंदाने नांदायचे. मोठा भावाच्या हातामध्ये कारभार होता आणि लहाना भाऊ सगळे घराचे काम पाहायचा. मोठा बाजाराकरिता गेला. बाजाराला येत असताना त्याच्या लक्षात आलं की आपलाही मुलगा आहे, आपल्या भावाचाही मुलगा आहे. रिक्त हस्तम न गच्छेत, रिकाम्या हाताने जाऊ नये. कमीत कमी नारळ तरी, आपलं काहीतरी पदार्थ तरी घेऊन जावं लागेल की नाही आपल्याला. रिकाम्या हातानं तर काही जायचं नाही. जाता जाता त्याने एक ऊस घेतला बघा. एकच ऊस होता आणि मागणारे 2 जण, भावाचा मुलगा ना आपलाही मुलगा. एका ऊसाचे 2 तुकडे केले. पण तुकडे केल्यानंतर लक्षात आलं ऊसाच्या वाढ्याकडचा जो भाग आहे तिकडे आपला मुलगा आहे आणि मुळाकडचा जो भाग आहे भावाचा मुलगा आहे. सरळ हात होते की नाही, पण त्याने ते हात तिरके केले. सरळ होतं, सरळ आर्जव. आणि ते नेमकं लहान भावाच्या पत्नीने वर दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून पाहिलं तिने की ऊसाचा भाग सरळ द्यायचा तर गुणाकार झाला, म्हणजे वाढ नाही झाली, गुणाकाराचं चिन्ह आलं. सायंकाळी तिने जेवता जेवताच आपल्या मालकाला सांगितलं आजच्या दिवस एकत्र जेवायचं, पण उद्या सकाळी एकत्र जेवायचं नाही. वाहिली निघायचं म्हणतात, गावाकडचा शब्द वेगळं निघायचं. म्हणे का, काय कारण? दादा काही कारण नाही, असं होतं ते फक्त असं झालं. याला कारण काय आहे? भेद. हा माझा आहे आणि हा मात्र दुसऱ्याचा आहे. हे अर्जुनाची पण स्थिती आहे असं नाही, ही सगळी आपल्या जीवनातली स्थिती आहे. व्यवहारामध्ये बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीला आपण परिचय विचारला, का हो तो व्यक्ती कोण आहे, जवळचा असेल, गरीब असेल तर माणसं परिचय नाही करू देत, पण तो श्रीमंत असावा, कुठून का होईना, हा अमुकचा अमुक अमुकचा आमच्या जवळचाच आहे, असा माणूस नाते जोडतो बघा. श्रीमंत असला तर नाते जोडतो आणि गरीब असेल तर मग जवळचा असेल तरी नातेसंबंधाचा तो वियोग करतो. हे सगळं गुरफटणं म्हणजे मोहाला प्राप्त होणं आहे. भगवान म्हणतात अर्जुनाला, या सगळ्या कौरवांना पहा. अर्जुनजी कौरवाला नाही पाहत, कौरवामध्ये सुद्धा पाहत असताना सगळ्यांच्या ठिकाणी नातेसंबंध जोडतात. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्णा म्हणे नावेक, विस्मव झाला 77 क्रमांकाची ओवी आहे. देवालाच म्हणत आहे, देवा पहा पहा, हे सगळे आमचे नातेवाईक आहे, गुरुजन आहेत. आणि ते ऐकल्याबरोबर भगवंताच्या मनामध्ये क्षणभर आश्चर्य निर्माण झालं. म्हणजे आपण म्हणतो आहे कौरवाला पहा, आणि हाच आपल्याला म्हणतो आहे की हे आमचे नातेवाईक आहेत, आमचे गुरुजन आहेत. आपल्या वचनावर अर्जुनाचा प्रतिसाद असा आला, याचं देवाला आश्चर्य वाटलं. मनुष्याचा शब्द हा त्याच्या अंतकरणात काय चालू आहे याचं प्रत्यक्ष प्रमाण असतं बघा. अनुमान प्रमाण करावं लागतं. मानस जाणी जे बोले, ज्ञानोबा म्हणतात, शब्दावरून व्यक्तीचं अंतकरण कळत असतं. किती लपविण्याचा प्रयत्न केला तर अंतकरण हे शब्दातून प्रगट झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून ज्या अर्थी अर्जुन जे म्हणतात की हे गोत्र गुरु अशेक, याचा अर्थ देवाच्या लक्षात आलं की अर्जुनाच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल होती आहे. आणि मग भगवान परमात्मा आपल्या मनाशी असं म्हणतात, तो आपनया आपण म्हणे, येथ काही कवन जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. देवा आपल्या मनाशी म्हणतात बरं, तो आपनया आपण म्हणे. कधी कधी संवाद समोरच्या व्यक्तीबरोबर होतो, तर कधी संवाद आपला आपल्याशी होतो. आपला आपल्याशी पण संवाद झाला पाहिजे बरं. तो का म्हणे, होय मनासी संवाद. आपला जर आपल्याशी संवाद झाला तर अंतरंगातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात, गुणदोष कळतात आणि ते निवारण करण्याची शक्तीसुद्धा प्राप्त होते.
पण त्याकरता थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे. थोडा वेळ का होईना आपल्याला अंतरंगामध्ये झाकता आलं पाहिजे. डोळे झाकून चिंतन केलं की लक्षात येतं. पण देवाने आपल्याच मनाशी आपला एक विचार केला. आपणच आपल्या मनाशी परमात्मा म्हणतात, हे काही कवन जाणे. या अर्जुनाला काय झालं कोणास ठाऊक. काही म्हणजे काय आहे आणि कवन जाणे कोणास ठाऊक, देवाला माहिती होतं. पण भगवान म्हणतात अर्जुनाने मनात काय धरलं, काय झालं कोणास ठाऊक. हे मनी धरिले येणे. याने काय मनात धरलं, हे गोत्र गुरु हे मनी धरिले येणे. मागच्या वेळीचा संबंध घ्यायचा बरं. आपण म्हणतो आहे पाठीमागच्या वयामध्ये पण शब्द काय आला, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धीर युद्धप्रिय चिकीर्षवाहा. म्हणजे दुष्ट बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाचं कल्याण करण्याकरता जे एकत्र आले, असं मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाचं वचन आहे. आणि फक्त 2 श्लोक झाले की तो काय म्हणतो आहे, हे गोत्रगुरु अशेक. म्हणजे 2-3 श्लोक फक्त अवकाश झाला मध्यंतरी, लगेच अर्जुनाच्या मनातली भावना बदलली. हे गोत्रगुरु अशेक हे मनी धरिले येणे. या अर्जुनाने हे मनात धरलं, पहिलं दिलं सोडून. दुर्बुद्धी धृतराष्ट्राचं कल्याण करण्याकरता कोण कोण आलं आहे त्याला मला पाहायचं आहे, कोणाच्याबरोबर युद्ध करायचं त्याला मला पाहायचं आहे, ते दिलं सोडून. आणि मनामध्ये हे आमचे नातेवाईक आहे. आता नातेवाईक जर म्हटलं तर युद्ध करता येत असतं होय. युद्धाकरता नातेवाईक नाही लागत. युद्धाकरता समोरच्या पक्षामध्ये कोणताही नातेवाईक जरी असेल तर तो शत्रूच आहे या भावनेने युद्ध करावं लागतं. वैरीच आहे असं म्हणूनच युद्ध करावं लागतं. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी पराक्रम गाजवला आणि मग आपल्याच पक्षातले काही स्वकीय छत्रपती शिवाजी महाराजावर धावून गेले. समजावून सांगितलं पण काय ऐकत नाही. सांगू नये असं, पण त्यात एक ब्राह्मण वकील रूपाने जे होते ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजावर चाल करून आले. 1-2 घाव क्षम्य. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज आहे, गायी ब्राह्मणावर कोणत्याही प्रकारे शस्त्र चालवणार नाही. 2-3 वेळा सोडून दिलं. समोरचा व्यक्ती काय ऐकायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, बस आता मी काम केलं, आता मात्र क्षमा, अपराध कोणत्याही प्रकारे क्षमा होणारच नाही. आता युद्ध होणार. का? युद्धाकरता समोर कोण आहे हे बघावं लागत नाही, शत्रू रूपानेच युद्ध करावं लागतं. भगवान म्हणतात येथं काही कवन जाणे. या अर्जुनाला नेमकं काय झालं कोणास ठाऊक. हे मनी धरिले येणे, याने मनात काहीतरी धरलं, पण नक्की काहीतरी विलक्षण घटना आता घडणार आहे असं भगवंतांनी अनुमान बांधलं. बरं, हे आश्चर्य असे, जर व्यक्ती आहे त्या घटनेपेक्षा वेगळा वागू लागला की त्यामध्ये काहीतरी विलक्षणता वैलक्षण्य घडतं. हे काहीतरी विलक्षणता आहे. काही आश्चर्य असे, ऐसी पुढील असे घेत तो सहजे जाणे हृदयस्थ, परी उगा असे निवांत ती वेळी. से म्हणजे आठवण किंवा से म्हणजे समोरचं अनुमान. ऐसी पुढील पुढचं अनुमान. बरं, पुढचं अनुमान कशामुळं कळतं? वर्तमानावरून कळतं. बघा, समजा एखादा व्यक्ती आहे कीर्तनाकरता आणि प्रवचनाकरता उभा राहिला, नवीन असावा बघा, तर ते सुरुवातीला काही वाटत नाही, नवीन असावा. ते अगोदर डोंगरामध्ये जाऊन त्यांनी चांगलं घोकलेलं असतं ते कीर्तन चांगलं. का डोंगरामध्ये काय सगळं समोर दगडच असतात ना, त्यामुळं काही कोणाच्या हालचाल प्रतिक्रिया काही उमटत नाही. पण जेव्हा तो कीर्तनाकरता अथांग समाज पाहतो आणि ते आवाज बरं, जेवणही चांगलं केलं असतं अगोदर, पण असं असतानाही दरदरून घाम सुटतो त्याला, किंवा त्याचा असा विनाकारण त्याचा कंप सुटता हातामध्ये, असं जर कळालं आपल्याला तर समजून घ्यावं पुढं काही कीर्तन आता होणार नाही. हे सहज होतं की नाही. ऐसी पुढील से घेत म्हणजे पुढचं अनुमान आपल्याला बांधता येतं, कळतं आपल्याला. किंवा एखाद्या व्यक्तीला जर घाम आला आणि जर त्याचा रक्तदाब कमी जास्त प्रमाणात असेल तर समजून घ्यावा आता तो मूर्छेला प्राप्त होणार आहे, हे कळतं. बघा, याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. भगवंत आणि अनुमान प्रमाण वर्तमान काळातून काढलं जातं. बरं, भविष्याच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे
हे वर्तमानामधून कळत असतं. ज्या अर्थी अर्जुन असं म्हणत आहे की गोत्र गुरु आहे, याचा अर्थ ज्या अर्जुनाने पाठीमागे लीला धनुष्य उचललेले, धनुष्य चांगल्या प्रकारे उचललं होतं, आणि इथे आल्यानंतर हा म्हणतोय की गोत्र गुरु म्हणजे भूतकाळामध्ये शस्त्र उचललं, वर्तमान काळामध्ये गोत्र गुरु संबंध लावतो आहे. याचा अर्थ काय? हा भविष्यामध्ये युद्ध करणार नाही किंवा हा भविष्यामध्ये नक्कीच रडणार आहे असं भगवंताने पुढील से घेत पुढं काय घडणार आहे याचं अनुमान देवाने आपल्या मनाशी बांधलं, अनुमान घेतलं. से म्हणजे आठवण किंवा पुढचा असणारा एक ज्याला आपण अंदाज म्हणतो तो भगवंताने घेतला. का बरं घेतला? ज्ञानोबा म्हणतात तो सहजे जाणे हृदयस्थ, तो सर्वांच्या अंतरामध्ये राहणार आहे. हृदयस्थ स्था तिष्ठती, जो थांबतो राहतो. स्थ म्हणजे थांबणारा. आणि परमात्मा राहतो कुठे? परमात्मा जगात राहतो, तसा परमात्मा आपल्या हृदयातही राहतो. म्हणते महाभारतामध्ये आपण कर्म करत असताना आपल्या कर्माचे साक्षीदार किती आहे याची यादी दिलेली आहे. सूर्य, चंद्र, दिवस, रात्र हे झाले 4 जण. पंचमहाभूत हे 5. आपलं अंतकरण किती झाले आता सगळे 10. त्यानंतर ईश्वर 11, यम 12, आणखीन 2 जण आहे वाटतं. 12 किंवा 14 जणांची यादी आली आहे. म्हणून आपण कर्म केल्यानंतर बाकीच्या लोकांपासून चुकवू शकतो. आपल्याला असं वाटतं लोकांना काहीच कळत नाही आपण काय काय केलं आहे, पण मनापासून नाही चुकू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचा ईश्वरापासून तर कोणीच चुकू शकत नाही. सगळ्याला आपापली कर्म ही भोगावीच लागतात, कोणालाही त्यापासून चुकता येत नाही. असं म्हणतात की गौतम बुद्ध एकदा एका सरोवराच्या जवळून चालले होते. सरोवराच्या जवळून चालले तर एक सर्प होता, विषारी भयंकर मोठ्या आकारातला नाग, आणि त्याला हजारो मुंग्या चावा घेत होत्या. त्या मुंग्यात आहे ना, लाल मुंग्या जास्त चावतात बघा. काळ्या मुंग्या चंचल असतात, जास्त नाही चावत. पण लाल मुंग्या लहान असेल किंवा मोठी असेल प्रचंड प्रमाणामध्ये चावतात. चावले की शरीरावर लगेच गाठ येऊ शकते. आणि त्या मुंगीचं असं असतं, सर्पाला जखम जर झाली, त्याच्या अंगातून रक्त आलं थोडंसं की त्यांना वास येतो. म्हणून सर्प जखमी झाला तर वाचत नसतो. बाकी सर्पाला काही चालेल, पण जखम झाली सर्पाला किंवा अर्धा घाव जर त्याच्या अंगावर झाला असेल, वाचला तो अर्धा घावामध्ये. समजा एखाद्याने काठी मारली, लागली त्याला, जखम झाली, पळून गेला, तो वाचत नाही बघा परत. म्हणून सर्प खूप सावध असतो, सहसा आपल्या अंगाला जखम होणार नाही म्हणून तो एरवी असा वाकडा तिकडाच चालतो. पण वारुळात जाताना तिथं मात्र सरळ जातो, कारण त्याला माहिती आहे इथं जर आपण वक्र चाल केली तर आपल्या अंगाची त्वचा निघू शकते, जखम होईल. इतका दक्ष असतो, जणू काही तेल लावलेलं असतं, काय तेजस्वी त्वचा असते सर्पाची, जखम नाही होऊ देत. आणि झाली तर मुंग्या त्याला सोडत नाही. असा हजारो लाल मुंग्या त्याला चावत होत्या आणि तो प्राणांत व्याकुळ झाल्यामुळे तळमळ करत होता. मग ते शिष्यांनी पाहिलं गौतम बुद्धांच्या, सांगितलं गुरुजी हे काय झालं? म्हणे शोक नका करू. हा जो सर्प आहे हा या सरोवरावर काही दिवसापूर्वी बसणारा पारधी होता, आणि या ज्या मुंग्या आहेत ना, हे सगळे त्या सरोवरातले मासे आहेत. मी काही वर्षापूर्वी त्याला सांगितलं होतं विनाकारण माशांचा वध करू नको. कशाला मासे पाण्यातून काढतो? तर हा जो पारधी आहे तो मलाच मारण्याकरता धावला. झालं असं, कर्म चुकत नाही. तो पारधी झाला नाग, ते सगळे मासे झाले मुंग्या. ते आपापला बदला घेऊ राहिलेत. तो सहजे जाणे हृदयस्थ, म्हणजे कर्म आपण किती जरी अगदी लपून छपून जरी केलं तर कर्म चुकत नाही. कधी ना कधीतरी आपली फाईल उघडतेच बघा. आपण जगाचं निरीक्षण करा चांगलं. जरी इथंही आपण काही चुकवलं, लोक चॅप्टरपणा करतात की नाही, पण आपली असणारी एक फाईल फार सुरक्षित आहे, ते कधी डिलीट होत नाही. ते आहे चित्रगुप्ताकडे, यमाच्या दरबारातल्या. आणि प्रत्येकाचं खातं स्वतंत्र वेगळे बघा.
कोणाचं डेबिट आहे तर कोणाचं क्रेडिट आहे, जमा आहे तर खर्च आहे, पाप आहे तर पुण्य आहे, हे सगळं आहे. आणि हे सगळं ज्याला कळतं त्याला अंतरात्मा सर्वज्ञ असं म्हणतात. ज्ञानोबारायांचे या ओव्यातले सगळे भाव जर आपण पाहिले ना, कोणते कोणते भाव? वैकुंठीचा राणा जाण हा पहिला भाव बरं, वैकुंठीचा राणा. त्यानंतर आदिपुरुष विस्मित हा शब्द वापरला. यातून ज्ञानोबा प्रत्येक ठिकाणी जाणून देतात की भक्तराज अर्जुनाचं सारथ्य कर्म करणारा श्रीकृष्ण परमात्मा फक्त श्रीकृष्ण परमात्मा म्हणून समजू नका. ज्या अर्थी तो वैकुंठीचा राणा आहे याचा अर्थ त्याचं व्यापकत्व ध्यानात आलं पाहिजे. तो आदी पुरुष म्हणजे आदी नारायण आहे. आणि या ठिकाणी हृदयस्थ शब्द वापरून ज्याची माया ही उपाधी आहे त्याच परब्रह्माला सर्वज्ञ ईश्वर असं म्हणतात की नाही. आणि ईश्वर कुठं राहतो? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे हे अर्जुन तिष्ठती. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, तैसा हृदयामध्ये मी रामू. किंवा एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी. या हृदयस्थ पदातून ज्ञानोबाऱ्यांना हा श्रीकृष्ण परमात्मा ईश्वर आहे, मायाधीश आहे, मायापती आहे. आणि सर्वांच्या हृदयामध्ये काय सुरू आहे विचार, हे सगळे ज्याला कळतात हे सगळं दाखवतात. तो हृदयस्थ आहे म्हणून अर्जुनाच्या मनात काय आहे हेही देवाला कळतं. अर्जुनाच्याच नाही, सर्वांच्या मनामध्ये काय काय विचार सुरू आहे हे सगळं त्याला कळतं. कारण का तो सर्वज्ञ असल्यामुळे एकाच काळामध्ये सर्वं जानाती, सर्वांना जाणू शकतो. म्हणून आपल्या अंतकरणातल्या विचाराचा साक्षी तो आहे आणि तो त्याला जाणण्याकरता कष्ट करावे लागत नाही. हा एवढा आहे. जर सामान्य पुरुषाला दुसऱ्याच्या मनातलं कळून घ्यायचं असेल ना तर त्याला तपश्चर्या करावी लागते. 6व्या अध्यायामध्ये असा विचार आला, जेव्हा त्या योगी पुरुषाची योग सामर्थ्याने कुंडलिनी शक्ती जागृत होते, मूलाधार चक्रापासून त्याचा प्रवास सुरू होतो, षटचक्राचं ते भेदन करते. एक चंद्रामृताचं तळ आहे बघा आपल्या मस्तिष्कामध्ये, त्या तळ्याला तिने धक्का लागला की ते कान वडवणी ते कान होतं. आणि मग तिच्या मुखामध्ये ते अमृताचा रस प्राशन केला जातो. ती वरच्या भागातून तो सगळा रस संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित होतो. तिच्या मुखामध्ये मिळाला की तो संपूर्ण अमृताचा संचार. आणि मग ज्या योगी पुरुषाचं संपूर्ण शरीर सुकून गेलेलं असतं, किती सुकलेलं असतं, त्याच्या शरीरावर जो हाडांचा सापळा आहे, ज्याप्रमाणे तांदळावर साळी असावी असतो की नाही, चिकटून असतो बघा, तसं त्याच्या हाडाच्या सापळ्यावर फक्त त्वचेचा एक पदर असतो. इतकं त्याचं शरीर सुकून गेलेलं असतं अगोदर. मांसाचा एकही घास राहिलेला नसतो. सप्तधातूसुद्धा सगळे संपलेले असतात. फक्त तो जिवंत राहतो श्वास घेतो म्हणून. इतकं त्याचं शरीर सुकलेलं असतं. पण एकदा जर अमृत मिळालं की पुन्हा त्याला नूतन शरीर प्राप्त होतं. मग दात नवीन येतात, नख नवीन येतात, सगळं डोळेसुद्धा स्वच्छ होऊन जातात. आणि मग त्या पुरुषाला सिद्धी प्राप्त होते. तर तो काय काय पाहू शकतो? मग समुद्रा पहिली कडीला देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगी याचे. मला फक्त एवढीच ओवी सांगायची आहे. मग म्हणजे केव्हा? ही सगळी साधना झाल्यानंतर. म्हणजे अगोदर युक्ताहार विहारस्य, इथून साधना सुरुवात आहे. ज्याचं जेवण, नंतर निद्रा, जागणं, बोलणं हे सगळं परिमित आहे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण. हे सगळं त्याने केलं आहे. किंवा लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. ही सगळी योगाची साधना केल्यानंतर पवित्र देशामध्ये तो गेला आहे. मूलाधार बंध, मूलबंध, ओडियाना बंध, जालिंदर बंध येणार आहे 6व्या अध्यायामध्ये. ते सगळे त्याने साध्य केले. आणि सगळं झाल्यानंतर
जेव्हा ती शक्ती त्याला अमृताचं प्राशन करविते, मग हे सगळं झाल्यावर अनंतरी शब्द आहे. मग समुद्राच्या पलीकडे काय होतंय हे त्याला इथं कळतं. समुद्रा पलीकडील देखे, तो इथून पाहू शकतो. आपल्याला पाहायचं म्हटलं की नेट लागतं, त्याला नेट नाही लागत. त्याने सहज नीट पाहिलं तरी त्याला ते कळतं. मग समुद्रा पलीकडील देखे, स्वर्गीचा आलोच ऐके. स्वर्गामध्ये काय चर्चा आहे सुरू, तर स्वर्गामध्ये काही संगीताची असणारी मेजवानी आहे की काय, तेही त्याला इथं ऐकायला भेटतं. चालणाऱ्या मुंगीच्या मनात काय होत आहे, मनोगत ओळखे मुंगी याचे. योगी पुरुषाला मुंगीचं मनोगत कळण्याकरता साधना करावी लागते, म्हणून त्याला कष्ट आहे. तसं परमात्म्याला करावं लागत नाही. म्हणून शब्द काय आला, तो सहजे, सहज कोणती साधना किंवा कष्ट न करता देवाला कळतं. परमात्मा जेव्हा गोकुळामध्ये आले तर भगवंताच्या भक्तिसुखाचा आनंद घेण्यासाठी सगळेजण आले होते, सगळे. मग कोणी वृक्षवेली लतांच्या रूपामध्ये आलं, यमुना मैया जलीय स्वरूपामध्ये आल्या, ऋषीमुनी गोपिकांच्या रूपाने आल्या. पण त्यांच्या मनातला एक भाव होता. काही असणारे महात्मे गायींच्या रूपाने आले होते. तो सहजे जाणे हृदयस्थ हा भाव मला सांगायचा आहे. मग त्या सगळ्या गोपिकांना असं वाटायचं की काय यशोदामयाचं भाग्य आहे, हा श्रीकृष्ण परमात्मा अगदी लहान मुलाच्या वेशामध्ये आला तर वात्सल्य सुखाचा आनंद यशोदामया भोगते आहे. पण आम्हाला पुत्र वात्सल्याचा आनंद देवाने द्यावा, पण तो काही आम्हाला मिळाला नाही. तो भगवंताने भाव जाणला बघा. आणि गाईच्याही मनात तोच भाव आला की ज्याप्रमाणे वासरं आमच्या अंगातलं दूध प्राशन करतात, तसा परमात्म्याने सुद्धा वत्स्वरूपाने यावं आणि आम्हालाही वात्सल्य सुखाचा आनंद द्यावा. तो सहजे जाणे हृदयस्थ हे भगवंताने जाणलं. पण योग्य वेळीची वाट पाहिली परमात्म्याने. एकदा भगवान परमात्मा वासरं घेऊन गेले, सगळ्या प्रकारचे खेळ खेळले, नाना प्रकारचे. आणि मग ते खेळ खेळल्यानंतर काला केला. आता सामान्य काला घेतला तर आपल्याला झोप लागते. देवाच्या हातून काला घेतला तर गोपाळांना समाधी लागली. आता जिथं परमात्माच काला देण्याकरता प्रवृत्त झाले, काला देतो पंढरीनाथ, समाधी का लागणार नाही. समाधी लागली. भगवंताने सांगितलं, अरे आपण अनेक प्रकारचे खेळ खेळलो, आपण काल्याचं आस्वादन घेतलं, पण आपली वासरं खूप दूरपर्यंत गेली, चला वासरं पुन्हा माघारी आणा. ते म्हणले आज नाही, दररोज वासरं आम्हीच आणतो, आता आज तुझा क्रमांक आहे. गोपाळांनी सांगितलं भगवंताला की ते तुम्ही घेऊन या. त्याच्या अगोदर भगवंतानी ब्रह्मदेवाला काला नव्हता दिला. काला वाटेतावो विधाता ठकविला. ते ब्रह्मदेव वाट पाहत होते. जसे परमात्मा वासरं दूर गेलेले ओढून आणण्याकरता गेले, तसं ब्रह्मदेवाने जे गोपाळ झाडाखाली समाधी अवस्थेमध्ये बसले होते त्यांचं आकर्षण केलं आणि सत्य लोकामध्ये ठेवून दिले. समाधी लागली की त्या व्यक्तीला देश कळत नसतो. आपण कोणत्या देशात आहे, मृत्यू लोकात आहे का सत्य लोकात आहे, कारण समाधी लागली ना, देह भावावरच ते नाहीत. आणि मग भगवंताने जसे गोपाळ आपलं ब्रह्मदेवाने जसे गोपाळ आकृष्ट केले, तसं पुढं गेल्यानंतर ते गाईचे वासरूसुद्धा आकृष्ट केले, आकर्षण केले. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं, वासरही गुप्त झाले, गोपाळही भाग निदिता तो वत्से गोवळ घेऊन गेला. वासरही नेले आणि गोपाळ म्हणजे बघा, काला नाही मिळाला तर त्याने वैर कुणावर साधलं, काही घेणं देणे का गाईचे वासरं चोरण्याचं. पण माणसं कोणावर राग काढतील काही सांगता येत नाही बघा. कधी कधी जर आपला असणारा शत्रू बलवान असेल तर माणसं भांड्यावर राग काढतात. बिचारे भांड्याचा काय दोष आहे, सगळे तांबे वाकडे तिकडे होऊन जातात की नाही, असं होतच असतं ते. तसं झालं, भगवंतावर राग आला होता पण काढला मात्र त्या वासरावर आणि गोपाळावर. देवाच्या लक्षात आलं, हा ब्रह्मदेव तर आपलाच मुलगा आहे, नाभी कमळातून जन्म झाला याचा, आणि आपल्याबरोबर काय करतोय स्पर्धा. आता सगळ्या गायींची आणि सगळ्या गोपिकांची इच्छा देवाला पूर्ण करायची होती ना. तो सहजे जाणे हृदयस्थ,
आणि मग परमात्मा, ज्याच्या गायीची इच्छा होती की परमात्मा वासराच्या रूपाने यावा, त्यांच्यासाठी परमात्मा वासराच्या रूपाने प्रगट झाला. आणि ज्या गोपिकांची इच्छा होती की परमात्मा आपल्याला पुत्र रूपाने प्राप्त व्हावा आणि भगवंताने वात्सल्य सुखाचा आनंद द्यावा, त्या सगळ्या गोपाळांच्या रूपाने परमात्मा पुन्हा प्रगट झाले. म्हणून तैसाची आपण येथे होऊन या ठेलावं, तसाच झाला. म्हणजे ज्या गोपाळाच्या अंगावर जे कपडे होते ते कपडेही परमात्मा झाला. ज्या गोपाळाचं बोलणं जसं होतं तसं बोलणं परमात्म्याने केलं. जशी चाल होती तसा परमात्मा चालू लागला. ज्याच्या अंगावर, काहींच्या अंगावर घोंगडी होती, परमात्म्याने घोंगडी घेतली. काहींच्या हातामध्ये काठी होती. सगळं परमात्मा झाला. आणि 1 वर्षभरापर्यंत कोणाला कळूच दिलं नाही. ब्रह्मदेवाला असं वाटलं मृत्यूलोकातलं वर्ष संपलं, आपण जाऊन तरी बघू नेमकं काय सुरू आहे. खाली येऊन पाहतात तर पुन्हा काल्याचाच कीर्तनाचा अभंग सुरू आहे. काला चालू आहे अजूनही. ब्रह्मदेव म्हणले आपण यांना घेऊन गेलो तेव्हाही कालाच होता, आता आपण आलो तर वर्षानंतर इथं पुन्हा सप्त्याचा कालाच आहे. मग हे खरे का ते खरे? तिथं जाऊन पाहतात जसे यांचे कपडे तसेच त्यांचे कपडे. मग नेमके हे खरे का ते खरे? ब्रह्मदेवाला 4 मस्तक आहे पण 4ही बंद पडले. 4ही. कारण भगवान म्हणाले जर तू निर्माण करू शकतो तर निर्माण करण्याचं सामर्थ्य तुझ्यापेक्षा जास्त माझ्यात आहे. अहंकार ब्रह्मदेवाचा गेला, भाग माझा संपला. पण ज्या अर्थी गोपिकांची आणि गायींची इच्छा पूर्ण केली, त्यांनी सांगितले का? त्यांनी मुखाने तर काही सांगितलं नाही ना देवाला, पण तरीसुद्धा परमात्म्याने तो सहजे जाणे हृदयस्थ, तो सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि त्याला सगळं कळतं. तसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये काय होत आहे हे देवाने पुढचं अनुमान बांधलं आणि लक्षात आलं की आता याच्या मनामध्ये वीरवृत्ती राहणार नाही, दयावृत्ती प्रवेश करणार आहे. म्हणून मग थांबवावं अर्जुनाला नाही, परी ओगा असे निवांत ती येवेळी. पण त्या प्रसंगाला परमात्मा ओगा म्हणजे गप्प आणि निवांत म्हणजे शांत, 2 शब्द आले बरं. आणि दोन्ही शब्दाचा अर्थ वेगळा आहे. कधी माणसं वरून गप्प राहतात, आतून मात्र फार चंचल होतात. तसं परमात्म्याचं नाही झालं. परमात्मा उगा असे म्हणजे शरीराने सुद्धा काही बोलले नाही, काही प्रतिसाद दिला नाही. आणि जसं अर्जुनाचं मन चंचल झालं तसं देवाचं मन चंचल झालं नाही. ते चंचलता नाही हे सांगण्यासाठी निवांत शब्द आला. निवांत म्हणजे शांत आतून आहे आणि ओगा म्हणजे गप्प, काहीच बोलले नाही. पण पुढचा अनुमान मात्र देवाने जाणलं. बरं परमात्मा का बोलले नाही? नियम असा आहे, जोपर्यंत अर्जुन आपल्याला काही विचारणार नाही तोपर्यंत आपण काही सांगायचं नाही. म्हणून ओगा असे. आणि कुठपर्यंत ओगा असे? 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत जवळपास ओगाच असे. 2ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये परमात्मा थोडंसं बोलले की अर्जुना तुला हे योग्य नाही, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, एवढं परमात्मा बोलले. पण 2 श्लोकात बोलल्यानंतर पुन्हा अर्जुनात बदल नाही झाला. उलट अर्जुन जे जास्त प्रकारचा विचार करू लागले तेव्हा भगवान म्हटले आता मात्र आपण पुन्हा शांत राहणं चांगलं आहे. 2 शब्द आले ना, ओगा असे निवांत ती ये वेळी. अर्जुन जे चंचल झाले, परमात्म्यावर विकार निर्माण झाला नाही. हे बोलतात देवा देख देख गोत्र गुरु अशेक, तरी भगवान शब्दाने काही बोलत नाही. हे दोन्ही भाव सांगण्याकरता 2 शब्द आले. परी उगा असे निवांत ते वेळी, तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. या सगळ्या ओव्यांचा आता 84 ओळीपर्यंत संदर्भ आहे बरं का, संबंध आहे सगळ्यांचा. सगळ्या ओव्या एकत्र घ्यायच्या. तव म्हणजे तेव्हा, तेथ म्हणजे त्या ठिकाणी, पार्थ सकळ सगळ्यांना पाहतो आहे. पण सगळ्यांना पाहत असताना कोणाकोणाचं नाव आलं? पितृ, आपल्या वडिलांच्या वयाचे काही लोक पाहिले. आता धृतराष्ट्र काही युद्ध करायला आले नाहीत, अंध आहेत. आपले स्वतःचे वडील तर स्वर्गवासी झालेले आहेत, पण वडिलांच्या वयाचे जे होते
ते सगळे पितृ या पदामध्ये येतात. वडिलांच्या वयाचे तेही त्यांनी पाहिले. पितामह शब्दाने भीष्माचार्यांना पाहतो आहे तो. भगवंताने म्हटलं कौरवांना पहा, एकच शब्दात बहुवचनातला, एतान करून पश्य, समवेतान करून पश्य, या कौरवांना पहा. पण अर्जुनजी कौरवाला पाहत नाही हा, त्या कौरवामध्ये आपले नातेवाईक शोधून ते पाहत आहेत. नातेसंबंध लागला की तिथे ममत्व निर्माण होतं. ममत्व निर्माण झालं की ममत्व हे दुःखालाच कारण असतं. भागवतामध्ये ना, या लागी साचची जाण, ममते पासी असे मरण, जो निर्मम संपूर्ण ते तर जन्म मरण स्पर्शेना, अशी भागवतामध्ये एक ओवी आलेली आहे. भरतांचं चरित्र सांगत असताना सगळ्या प्रकारची अनुकूलता होती, सगळी अनुकूलता. जगामध्ये मानुषानंद भोगावा, जो उपनिषदामध्ये आलेला आहे, युवारूपीचे विद्यावान, निरोगो दृढचित्तवान, सैन्योपेत सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन, असं ज्या राजाचं वर्णन केलं आहे. युवा रूपी, विद्यावान म्हणजे विद्वान, निरोगी दृढचित्ताचा, सैन्याने संपन्न आणि धनधान्याने समृद्ध असणाऱ्या सगळ्या पृथ्वीचं पालन करणारा जो राजा, त्याला जो आनंद मिळतो की नाही, त्याला मानुषानंद असं म्हणतात. आणि तो आनंद फक्त भरतालाच मिळाला. त्यांच्यामुळे आपल्या देशाचं नाव भारत असं प्राप्त झालं. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः विख्यातम वर्षम एतद यन्नाम्ना भारतम अद्भुतम, असं त्या भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यांनी 18 भार वनस्पती, ज्ञानोबा त्या राजाचं वर्णन करतात. तुकोबाराने एका राजाचं वर्णन केलं, ते लंकेच्या राजाचं. ज्ञानोबाराने वर्णन केलं ते या भारतवर्षामध्ये राहणाऱ्या भरत राजाचं. दोन्ही राजे श्रीमंतच आहे, पण एक फक्त लंकेचा राजा आहे. आणि भरतजी संपूर्ण भरतवर्षाचे मोठे राजे आहेत. पण हे सगळं टाकून ते वनात गेले. नाथ महाराज म्हणतात, तेने दिगमंडल जिंतिले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. कोणीही एवढे भोग भोगले नसेल, सगळे भोग त्यांना अनुकूल आहे. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य पवित्र, अनुकूल मंत्री सर्वत्र, सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे. जे राज्य वैभव भोगतात त्यांना कधी विरक्ती प्राप्त होत नाही. जे राज्य वैभव भोगिती त्यांची कदा न वेगा विरक्ती. भरते केली नवल ख्याती, सेवेला श्रीपती भोग त्यागे. सगळ्या राज्याचा परित्याग करून गेले होते की नाही. राज्य सोडलं, पण वनात गेल्यानंतर जे राज्याची ममता सोडू शकतात त्यांना वनात गेल्यानंतर सुद्धा ऐसा आत्माराम जरी झाला तरी विषय संग नवे भला. तिथं गेल्यानंतर त्यांची ममता हरणाच्या एका पाडसावर जाऊन बसली. आणि मग आसन शयन भोजन करत असताना, संध्या जपतपानुष्ठान करत असताना सुद्धा स्मरण कोणाचं हो लागलं? हरणाचं. डोळे झाकलं तरी हरणाचं पाडसं डोळ्यासमोर दिसायचं. ममता. आणि प्रसंग नाथ महाराजांनी ओवी दिली, या लागी साचची जाण, ममते पाशी असे मरण. ममतेच्या जवळ मरण असतं. जो निर्मम संपूर्ण ते तर जन्म मरण स्पर्शेना. जो पूर्णपणाने निर्मम आहे त्याला जन्म आणि मरणाचा स्पर्श होत नाही. याची अर्जुनाला ममत्व प्राप्त झाले. बरं, आता भगवान म्हणतात, अर्जुना बघ बघ, कौरवांना पाहून घे, तुला यांच्याबरोबर युद्ध करायचं आहे. आणि अर्जुनाने सुद्धा असंच म्हटलं आहे, यावदेता निरीक्षेहम योद्ध कामान वस्थितान कैरमया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. या रणांगणामध्ये युद्धाच्या अपेक्षेनं कोण कोण आलंय त्यांचं मला निरीक्षण करायचं आहे. भगवान म्हणले, कर ना मग निरीक्षण. तुला युद्ध कोणाच्या बरोबर करायचं आहे? कौरवांच्या बरोबर. भगवंताचं म्हणणं आहे युद्धासाठी कौरव समोर आहे. आणि अर्जुनाचं म्हणणं काय आहे? कौरव नाही, नातेवाईक समोर आहे. तव तेत पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरु द्रोणाचार्य, बंधू दुर्योधन, धर्मराज, मातुळ म्हणजे मामा, ते त्याने पाहिले. ते कथा झाला, या सर्वांना पाहिला. निरीक्षण करायचं होतं. अवेक्षेहम, निरीक्षेहम, दोन क्रियापद आले.
मला निरीक्षण करायचं आहे, मला यांचं अवेक्षण करायचं आहे. आणि मग कोणाकोणाला पाहतो आहे, ज्ञानोबाने सगळी यादी दिली बघा त्यांची. इष्ट मित्र आपुले, इष्ट म्हणजे आपलं कल्याण करणारे ते पाहिले, प्रिय व्यक्ती पाहिले, मित्र निरपेक्ष प्रेम करणारे ते पाहिले, जीवलग हे आपुले, कुमरजन देखिले, अभिमन्यू असेल अभिमन्यूलाही पाहिलं. त्यानंतर दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण त्यालाही पाहिलं, कुमरजन देखिले, हे सगळं असती आले दया माझी. त्या सगळ्यांच्यामध्ये हे सगळेजण आलेले आहेत. सुहृदजन सासरे, सुहृदजन म्हणजे स्नेही, जे आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात किंवा स्वार्था वाचून प्रेम करतात त्यांना सुहृद असं म्हणतात. सुहृदम सर्वभूतानां शब्द आलाय बघा 5व्या अध्यायामध्ये शेवटी, किंवा 6व्या अध्यायामध्ये सृहन मित्रार विदासीन असा शब्द आला बघा तिथे. स्वार्थ नसताना निरपेक्ष प्रेम जो करतो त्याला सुहृद असं म्हणतात. सुहृदजन असे लोकही त्यांनी पाहिले की ज्यांना आपल्याकडून कोणताही स्वार्थ अपेक्षित नव्हता पण आपल्यावर प्रेम करत होते. सासरे, द्रुपद नावाचा राजा त्यालाही पाहिलं आहे, तो आपला सासराचा आहे. आणि काही सखे सोयरे, आणखीनही सखे सोयरे त्यांनी पाहिले. सखा म्हणजेच प्रेम करणारा किंवा ज्याचा आणि आपला प्राण समान आहे त्याला सखा असं म्हणतात. इतकं प्राणाचं सख्य असेल, त्याचा आणि आपला प्राण एकच आहे त्याला म्हणतात सखा. सोयरे, सोयरे म्हणजे जीवलग, ज्यांच्या समोर आपण आपलं मन प्रगट करू शकतो त्यांना सोयरे असं म्हणतात, तेही पाहिले. कुमर, कुमर म्हणजे काय, आपला मुलगा, मुलगाही पाहिला. दोनदा आला बरं हा शब्द. कुमरजन देखिले आणि कुमर, मग काय करायचं, कुमरजन देखील यामध्ये दुर्योधनाचे मुलं घ्या आणि कुमर पौत्र यामध्ये आपला मुलगा घ्या. म्हणजे मग दोनदा दोनदा शब्द का आला अशी आपल्याला अडचण येणार नाही. कुमर म्हणजे स्वतःचा, नाहीतर लोक म्हणतात दोनदा कसं काय शब्द आला, अरे ज्ञानोबाने वापरला, अर्थ वेगळा काढा की. वेगळा काढला की अडचण नाही, द्विरुक्ती यायला नको असं लोक म्हणतात. आली तर काही नाही, दुर्योधनाचा मुलगा पाहिला नंतर आपला पाहिला. कुमर पौत्र, पौत्र म्हणजेच कोण, नातू, नातूसुद्धा पाहिला, मुलाचा मुलगा. धनुर्धरे देखिले तेथ, धनुष्य धारण केलेला आहे बरं. अजून या धनुर्धर शब्दातून ज्ञानोबांना हे सांगायचं आहे की अजूनही अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्य आहेच. मग ते कधी पडणार, ते शेवटी शेवटी पडणार आहे. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसहा, धनुष्यबाण सांडिले, अशी पुढे एक ओवी येणारच आहे. या 30व्या क्रमांकाच्या श्लोकामध्येच येईल कदाचित. तोपर्यंत अजूनही लीला धनुष्य उचलले आणि ते धनुष्य हातामध्ये आहेच. जेव्हा जास्त मोह तो प्रगट होईल तेव्हा हे धनुष्य हातातून पडणारच आहे. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ, आणखीन कोण आहेत, जया उपकार होते केले की आपदीजे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदि करुणी, ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. शब्द असा आहे बरं, अवलोकन केलंय. या दोन ओव्याचा पुन्हा एकत्र विचार करायचा आहे. जया म्हणजे ज्यांच्यावर उपकार केले होते, आपण ज्यांच्यावर उपकार केले होते किंवा ज्यांनी आपल्यावर उपकार केले होते, दोन्ही पण अर्थ घेता येतात. आपण उपकार केले, काही लहान असतील किंवा काही मोठे लोक आहे ना की ज्यांनी आपल्यावर उपकार केला आहे. मी पार्थ द्रोणाचा केला, हा त्यांचा उपकार आहे. त्याने उपकारे काय आभाराईला वदितया, ते त्यांचा उपकार आहे. जया उपकार होते केले किंवा की आपदी जे रक्षिले, आपत्काळामध्ये ज्यांनी आपलं रक्षण केलं किंवा आपण आपत्काळामध्ये ज्यांचं रक्षण केलं. लाक्षागृहातून रक्षण करणारे कोण होते, विदुर काकाच होते. ते प्रत्यक्ष युद्धाला आले नाही, पण विदुर काकांच्या हाताखाली सेवा करणारे जे कोणी गुप्तचर असतील, गुप्तहेर संघटनेचे काही लोक असतील, ते युद्धाकरता आले की नाही. आणि मग त्यांना नाईलाजास्तव दुर्योधनाच्या पक्षामध्ये उभं राहावं लागलं असेल. आपदी जे रक्षिले, आपत्काळात आपलं त्यांनी रक्षण केलं होतं आणि आता त्यांना मारायचं युद्धामध्ये. आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करून, वडील म्हणजे मोठे,
आणि धाकोले म्हणजे लहान, हे असो लहान मोठे सगळेच्या सगळे आदी करुणी सगळ्यांचा विचार केला तर कोण आहे? ऐसे गोत्रची दोही दळी. दोन्ही पक्षामध्ये गोत्र म्हणजे सगळे नातेवाईकच आहे. सगळ्यांची यादी दिली बरं आतापर्यंत. उदित झाले असे कळी. उदित म्हणजे तयार, उदित म्हणजे उत्सुक आणि कळी म्हणजे युद्ध. आपण कळी म्हणजे कलह, कलहा करता युद्धा करता दोन्ही पक्षातले नातेवाईक उत्सुक झालेले आहेत. हे अर्जुने त्यावेळी अवलोकिले. हे अर्जुनाने त्या वेळामध्ये अवलोकन केलं. म्हणत होता अगोदर की मला दुष्टबुद्धी दुर्योधनाचं हित करणाऱ्या लोकांना पाहायचं आहे. आणि आता अवलोकन केल्यानंतर काय पाहतो आहे की गोत्रची दोही दळी. दोन्ही भागामध्ये नातेवाईकच आहे. अगोदर शत्रूला पाहायचं होतं. शत्रूला पाहता पाहता त्यांच्यामध्ये नातेवाईक पाहिले. शत्रूला पाहिलं असतं तर वीरवृत्ती आली असते. नातेवाईकाला पाहिल्यामुळे गडबड झाली. ज्ञानोबा म्हणतात ते तर मनी गजबज झाली. गोत्रची दोही दळी असं पाहिल्याबरोबर मनात गडबड झाली. आणि मग काय भाव निर्माण झाला तो विचार आपण आता उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.